हरीचिया दासा हरिदा ही दिशा, भावे जैसा तैसा हरी एक. सामान्य माणसाला देव फक्त मूर्तीत किंवा मंदिरात दिसतो, पण हरिदासांची व्याख्याच वेगळी आहे. ज्याचे चित्त हरीने व्यापले आहे त्याला तो चराचरात दिसतो. उपनिषदे सांगतात, ईशावास्यमिदं सर्वम, हे सर्व ईश्वराने व्यापले आहे. नाथांच्या मते भक्ताचा भाव जसा असेल तसाच देव त्याला प्रकट होतो. प्रल्हादाला तो खांबात दिसला तर नामदेवांना तो कुत्र्यात. दाही दिशांना हरी दिसणे ही केवळ कविकल्पना नसून ती भक्ताची अद्वैत स्थिती आहे. पुढे संत एकनाथ महाराज म्हणतात, हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. या संसारामध्ये चिंता ही माणसाला जिवंतपणे जाळते. चिता आणि चिंता यात फक्त अनुस्वाराचा फरक आहे. पण जेव्हा भक्त मुखाने हरीचे नाम घेतो तेव्हा त्याचे मी पण संपते, अहंकार संपतो. आणि याचा परिणाम काय होतो तर चिंतेचे जे मूळ आहे अज्ञान आणि अहंकार, या नामाच्या गजरामध्ये जेव्हा चित्त विरघळते तेव्हा दुःख आणि चिंता उरत नाहीत. ज्याची चिंता देवाने वाहिली, योगक्षेम वहाम्यहम, त्याला पुन्हा या जन्म मृत्यूच्या चक्रात पडण्याची गरज पुरत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरी रूप. पुनर्जन्माचे मुख्य कारण वासना आहे. अंतकाळी ज्याची वासना ज्या विषयात असते तसाच त्याला जन्म मिळतो. हरिदासांची सर्व वासना हरीच्या चरणी विलीन झालेली असते. त्यांची वृत्तीच हरिमय झाल्यामुळे त्यांच्या देहात आता विषय वासना उरलेली नाही. जेव्हा वासनाच संपते तेव्हा कर्माची साखळी तुटते आणि साधक स्वतः हरिरूप बनतो. लोखंडाला परीस लागला की त्याचे सोने होते, तसे भक्ताचे रूपांतर भगवंतात होते. हरिरूप झाले जानने हरपले, नेनने ते गेले हरीचे ठाई. या ठिकाणी जी अवस्था आहे, जी अवस्था या ठिकाणी सांगितलेली आहे ती खूप अत्यंत उच्च आहे. जाणणे म्हणजे काय तर ज्ञान. मी ज्ञानी आहे हा अहंकार म्हणजे जाणणे. नेनने अज्ञान, मला काहीच समजत नाही हे अज्ञान आहे. जेव्हा भक्त हरिरूप होतो तेव्हा मी आणि तू हा भेदच उरत नाही. तिथे ज्ञान देणारा आणि ज्ञान घेणारा एकच होतो. ही उन्मनी अवस्था आहे जिथे बुद्धीचे सर्व व्यापार थांबतात आणि केवळ आनंदाचा अनुभव उरतो. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी, एका जनार्दनी हरी बोला. एका जनार्दनी हरी बोला. नाथ महाराज म्हणतात, माझे गुरु जनार्दन स्वामी आणि मी एका, म्हणजे आता वेगळे उरलो नाही. माझ्या ध्यानात आणि मनात फक्त हरीच भरलेला आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी आपल्याला या अभंगामध्ये जेव्हा आपण हरिरूप होतो म्हणजे काय, शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराजांचा हा अभंग केवळ शब्दांची रचना नसून तो अनुभवाचा अमृत कलश आहे. या अभंगातून आपल्याला 3 महत्वाचे सिद्धांत मिळतात. जोपर्यंत आपण स्वतःला देहाच्या मर्यादेत पाहतो तोपर्यंत जग वेगळे दिसते. पण जेव्हा हरी मुखात आणि मनात स्थिरावतो तेव्हा जळी स्थळी काष्टी पाषाणी तोच परमात्मा दिसू लागतो. संतांची ही समदृष्टी आपल्याला नामस्मरणाने प्राप्त होऊ शकते.
संसारातील विवंचना जे आहे, भीती आहेत आणि जन्म मरणाचे जे फेरे, या सर्वाचे मूळ कारण काय आहे या ठिकाणी संत एकनाथ महाराजांनी सांगितले, ते म्हणजे वासना. नाथांनी सांगितल्याप्रमाणे जेव्हा आपली वृत्ती हरिरूप होते तेव्हा वासनेचा काय होतो? क्षय होतो, नाश होतो आणि पर्यायाने जन्म मृत्यूचा चक्रातून आपली सुटका होते. संत एकनाथ महाराजांनी अभंगाच्या शेवटी म्हणतात, एका जनार्दनी. नाथ महाराज हे सुचवतात की स्वतःचे अस्तित्व गुरुच्या चरणी अर्पण केल्याशिवाय भगवंताचा साक्षात्कार शक्य नाही. गुरुप्राप्ती आणि नामस्मरण हेच हरिरूप होण्याचे दोन मुख्य खांब आहेत. जो हरीला सर्व दिशांना पाहतो तोच खरा हरिदास. ज्याच्या मनात हरीचा ध्यास आहे त्याला जगाचा पाश लागत नाही किंवा फास लागत नाही. म्हणून मुक्तीसाठी इतर कठीण साधनांऐवजी हरिमुखी गाता हा जो सोपा मार्ग आहे तो या ठिकाणी नाथांनी सांगितलेला आहे आणि तोच मार्ग या ठिकाणी आपल्याला अवलंबला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी वागले पाहिजे, भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे. देवाला पाहण्यासाठी चर्मचक्षु म्हणजे डोळे नाही तर काय लागतो? भाव लागतो. जसा आरसा असतो तसे आपल्याला आपले रूप दिसते. जर चेहरा मळलेला असेल तर आरशाला दोष देऊन, आरशामध्ये दोष देऊन काही उपयोग नाही. जर आपला भाव शुद्ध नसेल तर देव सर्वव्यापी असून सुद्धा आपल्याला दिसत नाही. भाव तोची देव किंवा भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती. हरी हा साखरेसारखा आहे. ती चहात टाकली की चहा गोड, दुधात टाकली की दूध गोड. तसा भक्त ज्या रूपात विठ्ठल, राम, कृष्ण, हरीला पाहतो, हरी तसाच त्याला प्रगट होतो. चिंता का वाटते? कारण आपण करता स्वतःला मानतो. हरपली चिंता. रेल्वेने प्रवास करणारा माणूस आपली बॅग डोक्यावर धरून बसला तर तो मूर्खपणा आहे. गाडी तर सामान आणि माणूस दोघांनाही वाहून नेत असते. काय? गाडी जी आहे ती सामान आणि माणूस या दोघांनाही वाहून नेत असते. त्याचप्रमाणे ज्या क्षणी आपण हरिमुखी म्हणतो, तोंडामध्ये हरीचं नाम येतं, भगवंताचं नाम येतं, त्या क्षणी आपण आपला भार, आपले ओझे भगवंतावर टाकतो. मग चिंता उरत नाही. उरते ते फक्त चैतन्य. माणसाला पुनर्जन्म जो आहे तो का घ्यावा लागतो या ठिकाणी नाथांनी सांगितलेलं आहे. यावर नाथांनी नेमकं बोट ठेवलं आहे. ते म्हणतात, अंतिमती सा गती. शेवटच्या क्षणी ज्याचा विचार मनात असेल तसा जन्म मिळतो. पण जर आयुष्यभर हरिमुखात असेल, आपले नामस्मरण हरीचे असेल तर अंतकाळीही हरीच येईल. जेव्हा वासना हरिमय होते तेव्हा ती वासना राहत नाही, ती भक्ती बनते. जसे जळलेले दोरखंड, जी दोरी आहे लांबून दोरी सारखी दिसते, लांबून जे आहे आपल्याला सापासारखी दिसते, पण त्याने बांधता येत नाही. जळलेली दोरी आपल्याला जरी दोरीसारखी दिसत असेल, दोरीसारखी भासत असेल, पण त्या दोरीनं आपल्याला बांधता येणार नाही. तशी हरिरूप झालेल्या भक्ताची वासना पुनर्जन्माला कारणीभूत ठरत नाही. मी खूप शिकलोय, मला वेद येतात, मला उपनिषद येतात, हा माझा काय आहे? अहंकार आहे. मला काहीच येत नाही, मी पापी आहे, हा न्यूनगंड आहे. आणि जेव्हा भक्त हरीशी एकरूप होतो तेव्हा त्याला कळते की जाणणाराही तोच आणि नेणणाराही तोच. तिथे मीपणाचा विसर पडतो. आणि नाथ महाराजांनी प्रत्येक अभंगात आपल्या गुरुचे नाव घेतले आहे. या ठिकाणी कृतज्ञता, स्वतःचे कर्तृत्व शून्यावर आणून गुरूंचे मोठेपण सांगणे हीच खरी साधूचे लक्षणे आहेत. तर अशा प्रकारे
नामाचा महिमा असा आहे की तो अज्ञानी माणसाला ज्ञानी बनवतो आणि ज्ञानी माणसाला हरिरूप बनवतो. म्हणून नाथांच्या या अभंगाचा ध्यास घेऊन आपणही आपल्या जीवनामध्ये किमान एकदा तरी अंतःकरणापासून हरी म्हणायला शिकूया.